येईल का जुळून नाते? ते दचकले पण थांबले नाहीत. पुढे पुढेच येऊ लागले. तेव्हा दिव्याचा श्वास घशातच अडकला. आपलं काही आता खरं नाही. इथून पुढे तिचे पाय लटकेच पडले. तिने खाली गुडघे टेकवले. बॉटलच्या पडलेल्या बारीक बारीक काचा तिच्या गुडघ्याला टोचल्या. रक्त आलं तरी तिला ते जाणवलं नाही, कारण तिचे पाय सुन्न झाले होते. हातातून बॉटल गळून पडली. सोबत असणारी आशाही संपली होती. आता आपण संपलो इथेच, तिच्या मनाला वाटलं. एवढ्यात दरवाजाचा आवाज आला. धाडकन दरवाजा तुटला आणि आदित्य आत आला. त्या 4 माणसांना त्याच्या बॉडीगार्डनेच गारद केलं होतं. आदित्यने दिव्याला उचललं. तिच्या गुडघ्यातून रक्त येत होतं. दिव्याला त्याचा फक्त उबदार स्पर्श जाणवला. जणू ती ह्याच स्पर्शाची वाट बघत होती. तिने त्याच्या भोवती तिचे हात घट्ट केले. अंगातून निघणाऱ्या वाफा आदित्यला जाणवत होत्या. गाडी हॉस्पिटलला घे, ड्रायव्हरला सांगत आदित्य दिव्याला घेऊन लगेच गाडीत बसला. शिवही त्याच्यासोबत बसला. गाडी वेगात हॉस्पिटलला पोहोचली. आदित्यने दिव्याला उचलून धावला. आदित्यला फटाफट आत नेण्यात आलं. आदित्य तिच्या सोबतच होता. तिला एकटं सोडणार नव्हता. डॉक्टर, तिला काहीतरी दिलेलं आहे, तुम्ही त्याचा अँटीडोस द्या ना, आदित्य घाई करत म्हणाला. आदित्यला काही करून दिव्याला इथून बाहेर आलेलं बघायचं होतं. तिचं वळवळणारं शरीर त्याला बघू वाटत नव्हतं. आपल्या बॉम्बमुळे दिव्याला त्रास झाला हे त्याच्या डोक्यात फिरत होतं. आदित्य सर, वेळ फार कमी आहे. आपल्याला ब्लड टेस्ट आणि त्यानंतर अँटीडोस. खूपच लेंदी प्रोसिजर आहे. दिव्या मॅडमना तुम्ही मदत केली तर त्यांचा धोका टळू शकतो. कदाचित अल्कोहोल जर मिक्स केलं असेल तर त्यांना अजूनच हानिकारक असेल, डॉक्टर म्हणाले. व्हॉट? मी काय मदत करू शकतो? आदित्यने विचारलं. डॉक्टर कन्फ्यूज झाले. आदित्यला माहीत नाही कशी मदत करायची. आता तेही मी सांगायचं? ओ नो. डॉक्टरांना मोठा प्रश्न पडला आणि आदित्यला डॉक्टर काय म्हणतात ते लगेच लक्षात आलं. डॉक्टर, नाही, ते नाही जमणार मला. मी तिच्या परमिशन शिवाय असं काहीच करणार नाही डॉक्टर, आदित्य म्हणाला. वेल, मी माझं बेस्ट देण्याचं काम करेन, डॉक्टर म्हणाले आणि लगेच ब्लड टेस्टला सॅम्पल पाठवून दिलं. तिला सलाईन लावून ठेवलं. जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत डॉक्टर काहीच करू शकत नव्हते. तिच्या गुडघ्याला लागलं होतं. तिथे ड्रेसिंग करून मलमपट्टी केली. आदित्यलाच तिला नीट पकडायला सांगितलं होतं, कारण आदित्य स्वतः आला होता आत. बाकी कोणाला हात लावू देणार नाही माहीत होतं डॉक्टरांना. दिव्या आता अजिबात नीट राहत नव्हती. शरीर जास्तच हलवत होती. तिला आपल्या शरीराची होणारी आग असह्य होऊ लागली होती. डोळे बंदच झाले होते. कपडे अंगावरचे स्वतःच्या हाताने काढू लागली तसं आदित्यच्या काळजात धस्स झालं. हे काय करते दिव्या? आपण काय करावं, तिला कसं थांबवावं न कळून त्याने तिचा हात पकडला. पण दिव्याने त्याचा तोच हात घट्ट पकडला आणि जवळ ओढलं त्याला. तिला थोडं बरं वाटलं होतं. तिला अजून शांत व्हायचं होतं. अजूनच खेचत होती. आदित्यला एकदम धर्मसंकटात सापडल्यासारखं झालं होतं. हॉस्पिटलमध्ये होता. असा काही प्रसंग कधी समोर उभा राहील आणि आपल्याला काही निर्णय घ्यायची वेळ येईल असं वाटलंच नव्हतं कधी त्याला. आदित्यचे केस दिव्याने इतके घट्ट पकडले की त्याची कळ मस्तकात गेली. त्याला स्वतःचे केस तिच्या हातून सोडून घेता येईनात की तिची अवस्था बघता तिला काही करताही येत नव्हतं. इतक्या डॉक्टर आत आले. आदित्य सर, डॉक्टर लगेच त्याला असं बघून धावले. आदित्य सर, रिपोर्ट येतीलच 10 मिनिटात. आपण लगेच त्यांना अँटीडोस देऊ. तुम्ही बाजूला व्हा, नाहीतर त्या तुम्हाला ओढतील, डॉक्टर म्हणाले. इतकं भयानक असतं? आदित्यने डॉक्टरांच्या मदतीने
दिव्याच्या हातून स्वतःची केस सोडून घेत विचारलं. हो, म्हणजे वेळ जास्त झाला नसेल तर एवढा प्रॉब्लेम नसतो, पण जर वेळ जास्त झाला असेल आणि ते अंगात जास्त भिनलं असेल तर याहून भयानक होतं. एक काम करू आपण, तोपर्यंत यांना थंड पाण्याच्या खाली ठेवू, डॉक्टर म्हणाले. त्याने टेथोस्कोप काढून तिला चेक करायला घेतला. भीतच त्याने तिला चेक करायला घेतलं होतं. ओके, आदित्य म्हणाला आणि तिला उचललं. दिव्याच्या हाताला त्याचा शर्ट लागला तसं तिने त्याला जोरात ओढलं. हाच बस नसताना आदित्य सरळ तिच्यावर आला. तिच्या तोंडासमोर त्याचं तोंड येताच तिने त्याचे ओठ सरळ आपल्या ताब्यात घेतले. ती एवढे आक्रमकपणे किस करत होती की आदित्यला कसं रिॲक्ट व्हावं कळेना. डॉक्टर लगेच डोअर लॉक करून बाहेर निघून गेले. ती खूपच स्वतःकडे त्याला ओढू लागली. आपलं अंग त्याच्या अंगाला घासायचा प्रयत्न करू लागली. त्याने तरीही तिला उचलून बाथरूममध्ये नेण्याचा प्रयत्न केला. बाथरूम उघडून त्याने तिला बाथ टबमध्ये बसवायचा प्रयत्न करू लागला. तसं ती जास्तच त्याला बिलगू लागली. बाथ टबमध्ये बसतच नव्हती ती. आदित्य परेशान झाला होता. शेवटी दिव्याला त्याने शॉवर खाली आपल्या सोबत उभं केलं. दिव्याने त्याचे शर्टचे बटन्स तोडले. त्याला आपल्या अंगावर खेचत त्याच्या केसात हात फिरवत होते. तिला होणारा त्रास त्याला अजिबात सहन होत नव्हता. तिच्या अंगाचा होणारा दाह त्याला जाणवत होता. त्याने तिची मदत करायचं ठरवलं. सॉरी, तिच्या कानात हळूच बोलत त्याने तिला आपल्या बाहुपाशात भरून घेतला. नाईलाजाने त्याला तिची मदत करावी लागली होती. स्वतःला तो त्यासाठी खूपच अपराधी मानत होता. आदित्यने तिला सावकाश बाथरूममधून बाहेर आणलं. बेडवर झोपवलं. अंगावर कपडे ओलेच होते. दरवाजा उघडून त्याने सिस्टरला हॉस्पिटलचे कपडे तिला घालायला सांगितले. दिव्या आता निपचिप पडून होती. आदित्य मात्र आता शांत झाला होता. त्याने शिवला कॉल केला. शिव, दिव्या आणि माझ्या रजिस्टर मॅरेजची तयारी कर, आदित्य म्हणाला. आवाजात कमालीचा पश्चाताप डोकावत होता. हे आपण काय केलं असं मनाशी खात होतं त्याच्या. त्याला ते खूपच जास्त गिल्ट वाटत होतं. ती उठली आणि तिला समजलं आपण असं वागलो तिच्यासोबत तर काय सांगणार आपण. ती रागवणार आपल्यावर, काय म्हणेल मला. तो स्वतःशीच विचारात हरवला होता. इतक्यात डॉक्टर आले. आदित्य सर, रिपोर्ट आलेत, डॉक्टर म्हणाले. त्याची काही गरज आहे असं वाटत नाही मला, आदित्य दिव्याकडे बघत म्हणाला. ओ, डॉक्टर समजून गेले. त्याने लगेच दिव्याला चेक केलं. हार्ट रेट नॉर्मल होते. दिव्या शांत झाली होती. अगदी नॉर्मल वाटावी इतकी शांत. डॉक्टर, आता काही त्रास होणार नाही ना तिला. आदित्यला तिची काळजी वाटत होती. शक्यतो नाही, पण वाटलंच काही तर मी गोळ्या लिहून देतो, डॉक्टर म्हणाले. ओके, आदित्य म्हणाला. डॉक्टर निघून गेले. शिवही आला तेवढ्यात. बॉस, काय झालं, शिवने काळजीने विचारलं त्याला. त्याला खूप या क्षणी इमोशनल वाटत होतं. शिवला मिठी मारावी का असं वाटलं, पण त्याला काय सांगू. त्याला अजून माहीत नव्हतं आणि आदित्य काही सगळ्यांना दवंडी पिटत राहणार नव्हता. काही नाही. त्याने नजर दिव्याकडे वळवली. दिव्या मॅडम कशा आहेत आता, शिवने विचारलं. बरी आहे. आदित्यची नाराजी त्याच्या शब्दातून दिसत होती, पण शिव काही जास्त खोल जाऊन विचारणार नव्हता. आदित्यला त्याच्या डॅडना भेटायची तीव्र इच्छा झाली. आजच ते दिव्याला भेटायला गेले होते. तिला लग्नाबद्दल विचारणार होते आणि आज हे सगळं घडलं. देव पण अशी परीक्षा घेतो.
काय गरज होती मॉमला असं करायची? ती काही दुश्मन थोडीच होती ना. किती डोक्यावर घेतलं होतं तिला. लगेच खाली उतरवलं. नाही पायदळी तुडवलंच तिने दिव्याला. तो मनाशी चरफडत होता. आता काही त्याला मॉमशी बोलायची इच्छा नव्हती. आज तिच्यामुळे आदित्यला त्या निर्णयावर पोहोचावं लागलं होतं ज्यासाठी तिने नितीनला सोडलं होतं. तेच मी तिच्यासोबत केलं असं मन त्याला वारंवार सांगत होतं. इतका तो स्वतःला अपराधी मानत होता. डॅड, तुम्ही हॉस्पिटलला याल? आदित्यने प्रकाशना कॉल करून विचारलं. येतोच आहे. दिव्या कशी आहे? प्रकाशनेही काळजीने आदित्यला विचारलं. डॅड, तुम्ही इथे या, मला तुमच्याशी बोलायचं आहे, आदित्य म्हणाला. दिव्या नीट आहे ना ते सांग आधी, प्रकाश म्हणाले. हो, आदित्य एवढंच म्हणाला. प्रकाश लगेच हॉस्पिटलला यायला निघाले. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद. कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा.